डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील। तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहता, मुक्काम पोस्ट राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454। सामाजिक आणि समता, बंधुभाव, मानवतेचा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साकुरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। ग्रामस्थ आणि सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या उत्सवाचा उद्देश केवळ आनंद साजरा करणे नसून समाजात विचार जागृती घडवून आणणे हा देखील आहे। जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आणि प्रबोधनकार राहुल अन्विनकर यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रम येत्या 2 तारखेला सायंकाळी 7 ते 10 या वेळेत हा कार्यक्रम साकुरी येथे पार पडणार असून भीमगीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आणि प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे। या जयंतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वैचारिक प्रबोधनावर दिला जाणारा भर। कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व भाविकांना बुद्ध वंदना तसेच बुद्ध विचारांवरील ग्रंथ भेट स्वरूपात दिले जाणार आहेत। बुद्धांचे विचार घरोघरात पोहोचावेत हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले। या भव्य सोहळ्याचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। 14 एप्रिल पासून सुरू असलेल्या विविध जयंती कार्यक्रमांची सांगता या भव्य आणि प्रेरणादायी सोहळ्याने होणार असून साकुरी शहर पुन्हा एकदा सामाजिक एकतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देण्यासाठी सज्ज झाले आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त तसेच विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569 जयंती निमित्त साकुरी ग्रामस्थांच्या वतीने, शिवसैनिक, भीमसैनिक यांच्या वतीने साकुरी गावामध्ये प्रबोधनकार राहुल अन्वेकर यांचा कार्यक्रम 2/5/2026 रोजी शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता साकुरी येथे आयोजित केलेला आहे। तरी सर्व भीमसैनिक आणि शिवसैनिकांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवून सहकार्य करावं ही विनंती आहे। जय भीम, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती निमित्त साकुरी गावामध्ये राहुल अन्वेकर साहेब यांचा जाहीर भीमगीताचा कार्यक्रम 2 तारखेला येत्या 2/5/2026 रोजी सायंकाळी 7 ते 10 ह्या रोजी आयोजित केलेला आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी कुठल्याच जातीभेद न पाळता सर्व धर्मातल्या लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब व त्याचप्रमाणे आमचे युवकांचे प्रेरणास्थान व भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 14 एप्रिलपासून जयंतीचे कार्यक्रम आम्ही तालुक्यामध्ये घेत आहोत। त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साकुरी शहरामध्ये समस्त ग्रामस्थांनी व सार्वजनिक उत्सव कमिटीच्या वतीने आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व त्याचप्रमाणे प्रबोधनकार राहुल अन्वेकर साहेब यांचा भीमगीताचा कार्यक्रम येत्या 2 तारखेला संध्याकाळी 7 ते 10 या दरम्यान आम्ही साकुरी शहरामध्ये आयोजित केलेला आहे। तरी मी आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त ग्रामस्थांनी व सर्व शाहू फुले आंबेडकर प्रेमींनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आम्ही सर्व कमिटीने व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध यांची वंदनेचे पुस्तक आम्ही सर्व आलेल्या
ग्रामस्थांना भाविकांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, जेणेकरून तथागत भगवान गौतम बुद्धांचे पुस्तक व वंदना पाठ करण्यासाठी व वाचण्यासाठी आम्ही हे घराघरामध्ये पोहोचवणार आहोत. हेच या जयंतीनिमित्त आम्ही करू इच्छितो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना विनंती करतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. जय भीम. आज साकुरे गावामध्ये 2 तारखेला भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्तानं भगवान बुद्धाची जयंती 2569 जयंती आहे. त्यानिमित्ताने समस्त ग्रामांच्या वतीने आणि आपल्या नेतृत्वाखाली बुद्ध जयंती कार्यक्रम ठेवला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलदादा आनवेकर यांचा कार्यक्रम आहे 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सिद्धार्थनगर साकुरी येथे. तसेच साकुरीमध्ये बुद्ध विहाराचं काम चालू आहे आणि नामदार राघवजी पाटील साहेब यांच्या निधीतनं भरपूर निधी अभ्यास गेला आहे. तसंच डॉक्टर सुजाता विखे पाटील यांनी सुद्धा दिलेला शब्द पूर्ण केला आणि आमच्या साकुरी गावामध्ये बरेच दिवस बुद्ध विहाराचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या समस्त ग्रामस्थांच्या खाली उपवास सुरे भाऊ आमची सगळी टीम बाबा सगळ्या लोकांनी मागणी केल्यामुळं दादांनी त्यांचा शब्द पूर्ण केला आणि आमच्या विहाराला पाहिजे असा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तसंच बुद्ध विहाराचं काम अतिशय प्रगतीपैकी चालू आहे. यासाठी नामदार राघवजी पाटील साहेब, डॉक्टर सुजाता विखे पाटील या सर्वांचे आमच्या समस्त ग्रामाच्या वतीने आम्ही सर स्वागत करतो, अभिनंदन करतो. तसंच 2 तारखेला संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलदादा आनवेकर यांचा प्रबोधन कार्यक्रम राहणार आहे. त्यासाठी परिसरातल्या सर्व भीम सैनिक असतील, शिवसैनिक असतील, सर्व पक्षाच्या लोकांनी, तरुण पिढीने हजर राहून ते प्रबोधन केलं पाहिजे. आणि इथून पुढे जयंत्या करताना निवड नाचून डीजे लावून करण्यापेक्षा ते वाचून ते विचाराने आहे. म्हणजे जयंती शिवाजी महाराज असेल, बाबासाहेबांची असेल, शिव महाराज असेल, ज्योतिबा फुलेंची असेल, या महापुरुष सगळ्या जयंत्या या वाचून आणि विचाराने झाल्या पाहिजे. निवड डीजे लावून नाचून त्याचं प्रबोधन होत नाही, समाजापर्यंत विचार गेले पाहिजे. यासाठी प्रत्येक तरुण युवकांनी या इथून पुढच्या काळामध्ये कुठल्या जयंत्या करताना या विचाराने झालं पाहिजे, त्याचं प्रबोधन झालं पाहिजे, तरुण पिढीत त्याचा संदेश घ्यायला पाहिजे. आणि या हिशोबाने आपल्या तरुण वगैरे त्या जयंतीत भाग घेतला पाहिजे. एवढे म्हणून माझे 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14.